तुम्ही स्वतःला वारंवार सांगता का, मी ठीक आहे, पण रात्री एकटे असताना मन शांत राहत नाही. लोकांसमोर हसता, पण आतून तुटत चाललात. ओव्हर थिंकिंग, एन्झायटी, राग, रिलेशनशिप प्रॉब्लेम्स, लो कॉन्फिडन्स हे सगळं नॉर्मल आहे असं वाटतंय? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज मी तुम्हाला 10 सेल्फ असेसमेंट क्वेश्चन विचारणार आहे. हे क्वेश्चन काउन्सिलिंगमध्ये विचारले जातात. या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं दिल्यानंतर तुम्हाला समजेल तुम्हाला खरंच काउन्सिलिंगची गरज आहे का. नमस्कार, मी कविता. काउन्सिलिंग कॉर्नर विथ कवितामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. जर तुम्हाला मेंटल हेल्थ, इमोशनल हीलिंग, पर्सनल ग्रोथ बद्दल माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. चला सुरुवात करूया आपल्या या सकारात्मक प्रवासाला. काउन्सिलिंग कोणासाठी आहे? आपण आपल्या मागच्या काही व्हिडिओमध्ये काउन्सिलिंग म्हणजे काय आणि ते कोणासाठी असतं हे पाहिलं. आजही आपल्या समाजात काउन्सिलिंगबद्दल बरेच गैरसमज आहेत. काउन्सिलिंग म्हणजे फक्त मानसिक आजार असलेल्या लोकांसाठी आहे, पण सत्य काहीतरी वेगळं आहे. काउन्सिलिंग म्हणजे स्वतःला समजून घेणं. काउन्सिलिंग म्हणजे भावना व्यक्त करणं, समस्यांचा मार्ग शोधणं, इमोशनल हीलिंग आणि काउन्सिलिंग म्हणजे बेटर डिसिजन मेकिंग. जसं ताप आला की आपण डॉक्टरकडे जातो, तसंच मन दुखलं की काउन्सिलरकडे जाणं हे नॉर्मल आहे. चला आता आपण सेल्फ असेसमेंट टेस्ट करूया. कागद आणि पेन घ्या. प्रत्येक प्रश्नासाठी 0 गुण म्हणजे कधीच नाही, 1 गुण म्हणजे कधी कधी, 2 गुण म्हणजे अनेकदा आणि 3 गुण म्हणजे जवळजवळ रोजच. शेवटी आपण स्कोर पाहूया. प्रश्नांची उत्तरं एकदम प्रामाणिकपणे द्यायची. क्वेश्चन नंबर 1. गेल्या 1 महिन्यात तुम्ही सतत स्ट्रेस किंवा एन्झायटी अनुभवत आहात का? क्वेश्चन नंबर 2. तुम्हाला ओव्हर थिंकिंग थांबवता येत नाही. रात्रभर विचार, भूतकाळ, फ्युचरची भीती आणि वर्स्ट केस सिनेरिओ जाणवतो. क्वेश्चन नंबर 3. तुमचा मूड सतत खराब असतो का? काहीही करण्याची इच्छा होत नाही. क्वेश्चन 4. तुम्ही स्वतःवर खूप जास्त टीका करता का? मी काहीच करू शकत नाही, मी पुरेशी चांगली नाही. क्वेश्चन नंबर 5. तुमच्या रिलेशनशिपमध्ये सतत प्रॉब्लेम्स येतात का? रिपीटेड पॅटर्न्स, ट्रस्ट इश्यूज, आर्ग्युमेंट्स, टॉक्सिक रिलेशनशिप. क्वेश्चन नंबर 6. तुम्हाला भावना व्यक्त करता येत नाहीत का? रडू येतं पण रडता येत नाही, दुःख सांगता येत नाही, सगळं मनात ठेवता. क्वेश्चन नंबर 7. तुमचा भूतकाळ अजूनही तुम्हाला त्रास देतो का? चाइल्डहुड ट्रॉमा, ब्रेकअप, अब्यूज, फेल्युअर, लॉस. क्वेश्चन नंबर 8. तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढताना गिल्ट वाटतं का? तुम्हाला वाटतं सेल्फ केअर इज इक्वल टू सेल्फिश. क्वेश्चन नंबर 9. तुम्हाला सतत लोकांना खुश ठेवावंसं वाटतं का? पीपल प्लीजिंग, बाउंड्रीज नाहीत, नो म्हणता येत नाही. अँड क्वेश्चन नंबर 10. तुम्ही खरोखरच आनंदी आहात की फक्त जगाला दाखवताय? आता तुमचे गुण मोजा. 0 ते 10. तुमची इमोशनल हेल्थ सध्या ठीक आहे, तरीही सेल्फ केअर सुरू ठेवा. गुण 11 ते 20. काही इमोशनल चॅलेंज दिसत आहेत, याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. मेडिटेशन, हेल्दी रुटीन हेल्पफुल ठरू शकतं. आणि गुण 21 ते 30. तुमच्यावर इमोशनल लोड जास्त आहे. एका प्रोफेशनल काउन्सिलरसोबत बोलण्याचा गंभीरपणे विचार करा. लक्षात ठेवा, ही टेस्ट डायग्नोस्टिक नाही, हा फक्त एक सेल्फ अवेअरनेससाठी आहे. जर तुमच्या भावना खूप तीव्र असतील, दैनंदिन आयुष्यावर त्याचा परिणाम होत असेल, जर स्वतःला इजा करण्याचे विचार येत असतील
तर त्वरित मानसिक आरोग्य तज्ज्ञाची मदत घ्या. काउन्सिलिंगमध्ये काय होतं, लोकांना वाटतं आम्ही काउन्सिलर फक्त ॲडवाईस देतो, पण काउन्सिलिंग म्हणजे सेल्फ स्पेस, नो जजमेंट, डीप लिसनिंग, सेल्फ डिस्कवरी, प्रॉब्लेम सॉल्विंग आणि हीलिंग. समजा एका झाडाची पानं सतत पिवळी पडत आहेत. आपण रोज पानं काढत राहिलो तर समस्या सुटेल का? नाही ना, कारण समस्या मुळामध्ये आहे. आपलं आयुष्यही तसंच आहे. स्ट्रेस, एंगर, फिअर, रिलेशनशिप प्रॉब्लेम्स हे फक्त सिम्पटम्स आहेत. पण काउन्सिलिंग या सगळ्या सिम्पटम्स मागचं मूळ कारण समजून घेण्यास मदत करते. मदत मागणं ही कमजोरी नाही, तर ती तुमच्या मानसिक आरोग्यावर केलेली एक प्रभावी गुंतवणूक आहे. आजच्या या 10 प्रश्नांमध्ये तुमचा स्कोर कमेंटमध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच इमोशनल हीलिंग आणि पर्सनल ग्रोथ या विषयांवरील व्हिडिओसाठी आपल्या काउन्सिलिंग कॉर्नर विथ कविताला फॉलो करा. मी कविता, पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, कारण तुमचं मनही तितकंच महत्त्वाचं आहे. श्री स्वामी समर्थ.